नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 17 डिसेंबर आणि पहिल्यांदा ज्याही शेतकऱ्यांना माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोकपट्टी देऊ. और जो भी व्यापारी को दुबई, बांग्लादेश और श्रीलंका में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरीदी करना है, आप मुझे संपर्क कर सकते हैं. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोलापूर बाजार येथील लाल व नवीन व जुना लाल कांद्याचं काय बाजारभाव आहे आणि पांढऱ्या कांद्याचा काय बाजारभाव आहे तुम्ही हे जाणून घेणार आहात. आणि जे श्रीलंका व बांगलादेशचं काय अपडेट आहे तरी मी सांगणार आहे. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिला तर क्षमा मागतो तुमच्या सर्वांना. मी खूप दिवस झाला व्हिडिओ टाकलो नाही आणि त्याचं कारण म्हणजे मला मार्केटचं माझ्या दुकानच्या कामामुळं मला व्हिडिओ अपलोड करता येई नाही आणि मला टाइम जमी नाही आता. आणि आता कसं पहिला प्रतिसाद येत तर होता, आता तसं प्रतिसाद नाही आहे तुमचं, त्यामुळं मला हे प्रोत्साहन भेटे नाही. जर तुमचा प्रतिसाद असं व्यवस्थित राहिलं तर मलाही प्रोत्साहन भेटेल, मी ही ताकदीनं काम करेन. तर तुम्ही एक विनंती करतो, शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण. आता जे पहिला बांगलादेशचं काय अपडेट आहे ते तुम्ही जाणून घ्या. आता बांगलादेशचं मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही खूप आता मीडिया चॅनल म्हणा किंवा युट्यूब चॅनल तुम्ही आता कंटिन्यू त्यांनी अपडेट देत आहेत. त्यांच्या चॅनलवर तुम्ही पाहिला असाल की निर्यात वाढवलेले आहे ते तुम्ही ऐकलात. तर निर्यात हे थोड्या दिवसासाठी वाढवलेले आहे, परत त्यांनी कमी करणार आहेत असं मला कळालं. आणि त्यामुळंच मागच्या आठवड्यामध्ये पण तेजी होती. सोमवार मंगळवार दिवशी पण मार्केट तेज होतं. आजच्या दिवसाला जरा सोलापूर मार्केट, फक्त सोलापूर मार्केट सांगतोय मी, हा सोलापूर मार्केटमध्ये 300 गाडीची आवक, 280 ते 300 गाडीची आवक होती. त्यामुळं बाजारभाव वर परिणाम पडलाय. 2 रुपये, 2.5 रुपये, 3 रुपयाचा परिणाम पडलाय. हायेस्ट बाजारभाव आहे तसं, पण बाजारभावावर जे ॲव्हरेज क्वालिटी माल आणि जे मध्यम क्वालिटी माल आहेत त्याचा रेंज 1-2 रुपयांना फरक पडलाय. तर ते पण तुम्ही लक्षात घ्या. आणि सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही आवक स्थिर ठेवा. जे सोलापूर मार्केट आहे हे आवकचा परिणाम खूप पडतोय सोलापूर मार्केटमध्ये. तर तुम्ही आवक स्थिर ठेवा, व्यवस्थित ठेवा. जर 200 गाडी किंवा 220 गाडीपर्यंत जरी असलं तर तुम्हाला बाजारभाव 3,000च्या जवळ किंवा 3,000च्या वर जाण्याची शक्यता आहे. जर आवक 300 गाडीपर्यंत राहिलं तर बाजारभाव 3,000च्या आतच राहील. तर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आवक स्थिर ठेवा आणि म्हणजे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित भेटेल आणि त्यांचा फायदा होईल. जे बांगलादेशचा अपडेट होतं तुम्हाला सांगतो. आणि अपडेट सांगितले की बाजारभाव आता तिथं व्यवस्थित झालेले आहेत, स्थिर झालेले आहेत, 100 टाकाच्या आत आलेले आहेत असं त्यांनी मला कळवले. आणि तेथील म्हणजे आयपी आता वाढवलेले आहेत. सर्व जे पण 50 जणांना आयपी भेटत होतं दिवसाला ते आता त्यांनी लिमिट वाढवलेले आहे. म्हणजे जास्त कांदा, जे पण लिमिटमध्ये कांदा येत होतं, आता जास्त प्रमाणात कांदा भारतातनं बांगलादेशमध्ये जाईल. तेथील तुम्ही बाजारभाव पाहिला असाल. सर्व जे मोठे मोठे मार्केट आहेत, जे नाशिक नगरचे म्हणा, परत मुंबई, पुणे आणि सोलापूर मार्केट, बेंगलोर मार्केट, हैदराबाद मार्केट, हे सर्व मार्केट 2-3 रुपयानं तेजी झालेले होते, तुम्ही पाहिला असाल. तर हे निर्यातचं अपडेट आल्यामुळं वाढलेले होते. आता परत अजून एक मी गोष्ट मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. एक आठवडा झाला व्हिडिओ टाकलो नाही, मला कामामध्ये जमलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो अपडेट. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज सध्या बियाण्याची खरेदी चालू आहे असं म्हणून मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. सांगतो डिसेंबर एंडिंग पर्यंत काय तर बियाण्याची खरेदी चालेल व तोपर्यंत बाजारभाव व्यवस्थित 3,000 पर्यंत राहतील. एकदा बियाण्याची खरेदी कमी झाल्यानंतर बाजारभाव तुम्हाला परत 3,000च्या आत दिसतील. तुम्ही जेवढंही नवीन चांगला क्वालिटी कांदा आहे ते डिसेंबरच्या आत तुम्ही मार्केटमध्ये आणा आणि त्याचा फायदा घ्या तुम्ही. जे श्रीलंकाचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या. थोड्या वेळापूर्वी मला श्रीलंकाचे जे व्यापारी आहेत त्यांचं कॉल आलतं. त्यांनी मला थोडे अपडेट दिले, त्यामुळे हे व्हिडिओ बनवत आहे मी. आज काय व्हिडिओ बनवणार नव्हतो, त्यांनी अपडेट सांगितल्यामुळे बनवत आहे. तर त्यांनी मला असं कळवले की आता जे मागच्या महिन्यामध्ये, जे गेल्या महिन्यामध्ये 450, 500, 600 टनाचं आवक होत होतं, म्हणजे आयपी भेटत होतं त्यांना, इम्पोर्ट होत होतं श्रीलंकामध्ये, भारतातनं श्रीलंकामध्ये. तर सध्या त्यांनी
आता आवक वाढलेली आहे तिकडं 750 ते 900 टन माल सध्या श्रीलंकामध्ये जात आहे. हे आकडा तेवढं मोठं नाही, पण जे साऊथचे मार्केट आहेत तिथं परिणाम पडत आहे. खूप डिमांड वाढेल. जेव्हा श्रीलंकाचा इम्पोर्ट वाढेल त्यावेळेस जे पण साऊथचे मार्केट आहेत मोठे मोठे, जे बेंगलोर म्हणा, हैदराबाद म्हणा, चेन्नई म्हणा, परत हे मार्केट तेज होतील आणि त्याचा परिणाम ही सोलापूर, पुणे ह्या मार्केटवर तुम्हाला दिसेल. तर आता श्रीलंकामध्ये तुम्हाला सांगतो 180 LKR ते 210 LKR पर्यंत बाजारभाव तिकडं चालू आहे आणि तिकडं मार्केट आता तेज झालेले आहेत आणि आयपीचे जे पण टॅक्स होते त्यांनी काय कमी करणार नाहीत असं मला कळवले. त्यांनी मी हे पण गोष्ट विचारलो की आयपी काय टॅक्स कमी करणार आहेत. थोडी युट्यूबवर म्हणत होते की टॅक्सेशन काय कमी करतील का म्हणून. तर आयपी जे पण टॅक्सेशन आहेत, इम्पोर्ट टॅक्सेस, इम्पोर्ट ड्युटी, ते 50 LKR आहे ते कमी होणार नाही. तर एवढं श्रीलंकाचा अपडेट होता. आता जे सोलापूरचा बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये टोटल 280 ते 300 गाडीची आवक झालेली आहे. जे जुना लाल कांदा आहे त्याचा बाजारभाव आणि आवक जाणून घ्या. आवक 180 ते 200 गाडीची झालेली आहे. आता बाजारभाव जाणून घ्या. डॉलर साईज 28 ते 30 रुपये, मुकल साईज 24 ते 26 रुपये, मीडियम साईज 19 ते 23 रुपये, गोल्टा साईज 15 ते 18 रुपये, उलटी साईज 10 ते 14 रुपये. आणि हे सर्व रेट मी तुम्हाला ड्राय क्वालिटी कांदा सांगत आहे. जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे त्याचा रेट तुम्ही 1 रुपये ते 8 रुपये बाजारभाव पाहू शकता. जे डॅमेज क्वालिटी आहे त्याचाही रेट वाढलेले आहेत. आता जे म्हणा नासलेलं म्हणा, परत पत्ती पूर्ण उडालेलं, हे क्वालिटी हे 7 रुपये 8 रुपयापर्यंत विकत आहे मार्केटमध्ये. आणि जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे 1000 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत रेट जात आहे. एक 10-12 दिवसापूर्वी 5 रुपये ते 15 रुपये हे रेंज होती. 4-5 रुपयाचं तेजी तुम्ही ऍव्हरेज क्वालिटी कांदामध्ये पण पाहू शकता. जे सुपर क्वालिटी कांदा आहे 28 ते 32-33 रुपयापर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता. 1-2 लॉट 35 रुपयापर्यंत पण गेलेले आहेत. आता जे नवीन कांद्याचा आवक आणि बाजारभाव जाणून घ्या. आज तुम्हाला सांगतो 100 ते 110 गाडीचं आवक नवीन कांद्याची झालेली आहे. आता बाजारभाव जाणून घ्या तुम्ही. जे मुक्कल साईज आहे त्याचा बाजारभाव 24 ते 28 रुपये, जे मिडियम साईज आहे 20 ते 23 रुपये, गोल्टा 15 ते 20 रुपये, गोल्टी 10 ते 14 रुपये. आणि हे ड्राय क्वालिटी, डबलपती ड्राय क्वालिटी कांद्याचं मी रेट सांगत आहे तुम्हाला. आणि जास्त सोलापूर मार्केटमध्ये गरवा कलरला डिमांड आहे. लाल, जेवढं लाल माल असेल त्याचं 2 रुपये मार्केट कम राहील. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे निवड करताना हे तुम्ही ह्या हिशोबानेच निवड करा. जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे नवीन लालचं 1 रुपये ते 6 रुपयापर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे ऍव्हरेज क्वालिटी माल आहे 5 रुपये ते 20 रुपये, आणि जे सुपर क्वालिटी माल आहे 25 ते 30 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. नवीन माल आहे, तुम्ही मार्केटमध्ये जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आणा. जे नोव्हेंबरला माल याच होता, नोव्हेंबर आणि डिसेंबर पहिल्या आठवड्यामध्ये, ते तुम्ही माल ठेवू नका आणि मार्केटमध्ये आणा. ठेवल्यामुळं मालाला कोंब येत आहे. कोंब आलेले माल तुम्हाला सांगतो, जे माल 1000 रुपयाला जायला पाहिजे ते 4 रुपये 5 रुपयाला जात आहे. मालामध्ये कोंब दिसलं तर बाजारभाव कमी होतो, 1-2 रुपये कमी होतो. तर तुम्ही निवड व्यवस्थित करा, फिनिशिंग मालाला व्यवस्थित आणा. आणि बियाण्याची खरेदी सुरू आहे नवीन कांद्याची. तुम्ही लवकरात लवकर जेवढं ही चांगला क्वालिटी कांदा आहे मार्केटमध्ये आणा आणि त्याचे पैसे बनवा. आता जे पांढरा कांदा आहे त्याचा बाजारभाव जाणून घ्या. पांढरा कांदा आता आवक खूप कमी आहे. 200-250 पाकिटची फक्त आवक असेल मार्केटमध्ये. आणि त्याचं डॅमेज क्वालिटी तुम्हाला सांगतो 1 रुपये ते 5 रुपये, ऍव्हरेज क्वालिटी 5 रुपये ते 15 रुपये. सुपर क्वालिटी माल आहे 17 ते 22 रुपये, 23 रुपये हे रेट तुम्ही बाजारभाव पाहू शकता. तर एवढंच अपडेट होतं. असंच सोलापूर बाजार येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.